नमस्कार. आज मी तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचे रोजच्या पठणाचे आध्यात्मिक महत्त्व सांगणार आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र हे केवळ एक स्तोत्र नाही, तर देवीच्या कृपेचा अनुभव देणारी एक पवित्र साधना मानली जाते. श्रद्धा, निष्ठा आणि भावपूर्वक केलेले त्याचे नियमित पठण मन, बुद्धी आणि आत्म्याला सकारात्मक दिशा देऊ शकते. दररोज सिद्धकुंजिका स्तोत्राचे वाचन केल्याने मनातील भीती, अस्वस्थता आणि नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात. मन अधिक शांत, स्थिर आणि एकाग्र बनते. जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची अंतर्गत शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. ही साधना आपल्याला देवीच्या चरणी अधिक नम्र बनवते. बाह्य यशाइतकेच अंतर्मनातील शांती, विवेक आणि आध्यात्मिक जागरूकता किती मौल्यवान आहे याची जाणीव करून देते. अनेक साधकांच्या अनुभवानुसार नियमित आणि भावपूर्ण पठणामुळे साधनेत सातत्य येते, मन शुद्ध होऊ लागते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनतो. देवीची कृपा आणि संरक्षण लाभत असल्याची अनुभूती अनेकांना येते. ही श्रद्धेची आणि वैयक्तिक आध्यात्मिक अनुभवांची बाब आहे. सिद्धकुंजिका स्तोत्राचे खरे फळ केवळ शब्दांच्या उच्चारात नसून श्रद्धा, शुद्धभाव आणि सात्विक आचरणात आहे. जेव्हा मंत्र हृदयातून उच्चारले जातात, तेव्हा साधना ही केवळ वाचन न राहता आत्मपरिवर्तनाचा प्रवास बनते. आता मी तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र पूर्ण बोलून दाखवणार आहे. कुंजी म्हणजे किल्ली आणि सप्तशतीचा पाठ सफल आणि विशेष फलदायी होण्यासाठी भगवान शंकरांनी हे स्तोत्र पार्वतीला कथन केले. हे स्तोत्र म्हणजे दुर्गा पाठाचे फल सहजतेने प्राप्त करून देणारी मंत्ररूप गुप्त किल्ली आहे. म्हणून या सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा कुंजिका स्तोत्र असे म्हणतात. श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री कुंजिका स्तोत्र मंत्रस्य सदाशिव ऋषिः अनुष्टुप छंदः श्री त्रिगुणात्मिका देवता ओम ऐं बीजम ओम ह्रीं शक्तिः ओम क्लीं कीलकम मम सर्वाभीष्टसिद्धर्थे जपे विनियोगः. याचा अर्थ श्री गणेशाला नमस्कार असो. या श्री कुंजिका स्तोत्र मंत्राचा सदाशिव हा ऋषी आहे, अनुष्टुप हा छंद आहे आणि श्री त्रिगुणात्मिका ही देवता आहे. ओम ऐं हे बीज आहे, ओम ह्रीं ही शक्ती आहे, ओम क्लीम हे कीलक आहे. मला सर्व इच्छित प्राप्त व्हावे म्हणून मी या स्तोत्राचा जपासाठी म्हणजेच पाठासाठी विनियोग करत आहे. शिववाच. शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्र मुत्तमम येन मंत्र प्रभावेन चंडीजापः शुभो भवेत. याचा अर्थ शिव म्हणाले, हे देवी पार्वती, मी तुला उत्तम असे कुंजिका स्तोत्र सांगतो, ते ऐक. या स्तोत्रमंत्राच्या म्हणजेच पाठाच्या प्रभावाने चंडी जपाचे म्हणजेच दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे शुभफल प्राप्त होते. कवचम नार्गला स्तोत्रम कीलकम न रहस्यकम न सुक्तम नापी वा ध्यानम न न्यासो न वार्चनम. याचा अर्थ देवी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक, रहस्य, सुक्तपाठ, ध्यान, न्यास इतकेच नव्हे तर देवीची अर्चनाही केली नाही तरी कुंजिका पाठ मात्रेन दुर्गा पाठ फलम लभेत. अतिगुह्यतरम देवी देवनामपि दुर्लभम. याचा अर्थ केवळ कुंजिका स्तोत्राचा पाठ केल्याने दुर्गा सप्तशती पठणाचे फल प्राप्त होते. हे स्तोत्र म्हणजेच ही कुंजिका अत्यंत गोपनीय असून देवांनाही दुर्लभ आहे. गोपनीय प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वती मारणं मोहनं वशं स्तंभनोच्चाटनादिकं पाठमात्रेण संसिद्धेत कुंजिका स्तोत्र मुत्तमम. याचा अर्थ हे पार्वती, स्वतःच्या गुह्यांगाप्रमाणेच हे कुंजिका स्तोत्र ही प्रयत्नपूर्वक गुप्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण उत्तम असे कुंजिका स्तोत्र पठन केल्याने मारण, मोहन, वशीकरण, स्तंभन, उच्चाटन आदी हिंसक उद्देशही सिद्ध करते. अथ मंत्र हा. ओम श्रूं 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 शं फट ऐं ह्रीं क्लीं ज्वल उज्ज्वल प्रज्वल ह्रीं ह्रीं क्लीं स्रावय स्रावय शापं नाशय नाशय श्रीं श्रीं जूं सं स्रावय अद्य स्वाहा.
ओम श्रीं हूं क्लीं ग्लां जूं सं ज्वलम उज्ज्वलं मंत्रं प्रज्वलं हम सं लं शं फट स्वाहा इति मंत्रः. उपरोक्त मंत्राचा केवळ जपच करायचा आहे, म्हणून तो जसा आहे तसाच म्हणावा. मंत्रोच्चार पूर्ण झाल्यावर पुढील नामाला म्हणावे. नमस्ते रुद्ररूपाये, नमस्ते मधुमर्दिनी, नमस्ते कैटभनाशिने, नमस्ते महिषार्दिनी, नमस्ते शुभहंत्रे च निशुंबासुर सुदिनी. याचा अर्थ, हे रुद्रस्वरूपिणी देवी तुला नमस्कार असो. हे मधुदैत्याचे मर्दन करणाऱ्या देवी तुला नमस्कार असो. हे कैटवाचा नाश करणाऱ्या देवी तुला नमस्कार असो. हे महिषासुराला मारणाऱ्या देवी तुला नमस्कार असो. हे शुंभाला ठार करणाऱ्या आणि निशुंबासुराला मारणाऱ्या देवी तुला नमस्कार असो. नमस्ते जाग्रते देवी जपे सिद्धिं कुरुष्व मे, ऐंकारी सृष्टीरूपिणे रिंकारी प्रतिपालिका. याचा अर्थ, हे देवी तू माझ्या जपाला जागृत कर, सिद्ध कर. हे ओंकार रूपाने सृष्टी स्वरूप धारण करणाऱ्या देवी, हे रिंकार रूपाने सृष्टीचे पालन करणाऱ्या देवी तुला नमस्कार असो. क्लीं काली कालरूपिणे बीजरूपे नमस्तुते, चामुंडा चंडरूपाच ऐंकारी वरदायिनी. याचा अर्थ, हे क्लिंकार रूपाने कामरूप असणाऱ्या देवी, हे कालस्वरूपिणी काली, हे विश्वाचे बीजरूप असणाऱ्या देवी तुला नमस्कार असो. तू चामुंडा रूपात प्रचंड स्वरूप धारण करणारी आणि ऐंकार रूपात निजभक्तांना वर देणारी आहेस. विच्चे तो भयदा नित्यम समस्ते मंत्ररूपिणी. याचा अर्थ, विच्चे म्हणजे या शब्द स्वरूपात, तू म्हणजे शरणागतांना नित्य अभय देणारी आहेस. अशा प्रकारे ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचे स्वरूप असणाऱ्या मंत्ररूप देवी तुला नमस्कार असो. धाम धीम धूम दुर्जटे पत्नी वाम वीं वूं वागीश्वरी तथा क्राम क्रीं क्रूम कुंजिका देवी शां शीं शूं मे शुभम कुरु. याचा अर्थ, धाम धीम धूम या बीजस्वरूपात तू दुर्जटीची म्हणजे शंकराची पत्नी आहेस. वाम वीं वूम या बीजस्वरूपात तू म्हणजेच वाणीची अधिष्ठात्री ईश्वरी वागीश्वरी आहेस. क्राम क्रीम क्रूम या बीजरूपात तू कुंजिका देवी आहेस. शाम शीम शूम या बीजरूपात म्हणजेच असणाऱ्या देवी तू माझे कल्याण कर. हुम हुम हुंकार रूपाये जाम जिम जूम भालनादिनी, भ्राम भ्रीम भ्रूम भैरवी भद्रे भवाने ते नमो नमः. याचा अर्थ, हे हुम हुम या बीजरूपातील हुंकार रूपिणी देवी, हे जाम जिम जूम या बीजरूपातील भालनादिनी म्हणजेच भयंकर नाद करणारी देवी, हे भ्राम भ्रीम भ्रूम या बीजरूपातील कल्याण करणारी भैरवी भवानी तुला वारंवार नमस्कार असो. ओम अम कम चम टम तम पम साम विदुराम विदुराम विमर्दय विमर्दय ह्रीं शां श्रीं श्रीं जिवय जिवय त्रोटय त्रोटय जंबय जंबय दीपय दीपय मोचय मोचय होम फट जाम ओक्षट ऐं ह्रीं क्लीं रंजय रंजय संजय संजय गुंजय गुंजय बंदय बंदय भ्राम भ्रीं भ्रूम भैरवी भद्रे संकुच संकुच त्रोटय त्रोटय म्लीं स्वाहा. उपरोक्त मंत्र जसा आहे तसाच म्हणावा. पाम पीम पूम पार्वती पूर्णा खाम खीम खूम खेचरी तथा म्लाम लीम लूम मूलविस्तीर्णा कुंजिका स्तोत्र हेतवे अभक्तायन दातव्यम गोपितम रक्ष पार्वती. याचा अर्थ, हे देवी पाम पेम पूम या पूर्ण बीजरूपात तू पार्वती आहेस. खाम खीम खूम या बीजरूपात तू खेचरी आहेस. कुंजिका स्तोत्र जागृत होण्यासाठी म्लाम लीम लूम या बीजरूपात तू मुळातच विस्तृत म्हणजेच व्यापक स्वरूपात आहेस. हे पार्वती, हे स्तोत्र तू भक्तीहीन मनुष्याला कधीही देऊ नकोस. हे गुप्तच ठेव, याचे रक्षण कर. विना कुंजिका देव्या यस्तु सप्तशतीं पठेत नतस्य जायते सिद्धिररणे रुदितं यथा इति श्री डामरतंत्रे ईश्वर पार्वती संवादे कुंजिका स्तोत्र संपूर्णम. याचा अर्थ, जो मनुष्य कुंजिका स्तोत्र म्हटल्याशिवाय सप्तशतीचा पाठ करतो त्याला सिद्धी प्राप्त होत नाही. अरण्यात रडणे जसे निरर्थक असते तसे ते पठण निरर्थक होते. याप्रमाणे श्री डामर तंत्रांतर्गत ईश्वर पार्वती संवादातील कुंजिका स्तोत्र पूर्ण झाले. धन्यवाद.